पोळी बघायची त्या काटात आणि बायको बघायला गेलं तर बघायची होटा नुसते खाळ 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 वराडा आलंय म्हणलं की ते आवाजच देत गाड्या यायच्या लय मिठी लावून जेवाय बसायचं पुण्याला मागं जर राहिलं तर पुणे वाढते ती का नाही मग मी काय केलं पोतं घेतलं तसलं आपलं काळ्या धाग्याचं त्या पोत्यात शिरून बसली मग लय माणसं रडा ही लागली मी म्हणलं रडू नका मी पोत्यात आहे मी म्हणायचं नाही मला शाळेत तेवढं लावू नका का तर ती देव्या काढायला माणसं यायची दांडावर मी म्हणलं मी नाही ठकी गेलती तर ठकी म्हणली मी नाही आहे पदीनं तुडली होती की पदी म्हणली मी नाही आहे ती दुर्पाबाई आलती ती मांगाखंड वळून घ्यायचं होय हा म्हणायची मांगानं वळल्याला चांगलं असतं मांगण फिटेल पांग म्हणायची मग ती वाडवडी म्हणायची बोंबलून खाल्ला तरी सण संपत नाही म्हणून ती शिमग्याला बोंबलायची खायची कोंबडी घ्यायला गेलं म्हणजे 1 रुपयाला कोंबडी असायची अंडे घ्यायला गेल्यावर 4 आण्याला यायचं आणि ती करडी सगळं पाणी जळून जायचं आणि मग तेल वर यायचं ती तेल वतून काढायचं आणि मग ती तेल खायचं आज आई आम्हाला सर्दी झाली या ताप येतो या थांब सांच्याला तर माडगच करते म्हणायचं मग आम्ही काय करायचो असं तेवढीच भाकरी आहे दम निघायचं नाही म्हणून उंबराचं पिकलेल्या उंबराच्या दोड्या आणायचो ती रानात बसून खायचं मटण आणलं तरी कालवण ही सासूनच करायचं आणि आपण नुसतं ताट घेऊन बसायचं त्यांनी वाढल तवाच भाकरी सासऱ्यानं दिल तेवढीच खायची भाकरी करायची आणि बाजूला व्हायचं काय तुम्हाला सांगायचं नवीन कपड्याची तारा आता नवीन कपड्याचं काय माप आहे तुम्हाला सांगते कामाला लग्न झाल्यावर 2 पोरं झाली तरी नवी साडी कवा मिळत नव्हती तुम्हाला सांगते संध्याकाळच्याला जुनी घालायची आणि नवी धुवून चांगली आहे ती धुवून टाकायची सकाळ उठून कामाला जाताना घालून जायची लग्नाला तर खायला काय हरभऱ्याची उसळण लापशी किलती कान्या भरडून त्या गव्हाच्या आणि करंजाचं मांडव आमची म्हातारी म्हणली 5 गाड्या वराडा आल्या आता काय करायचं माझा जीव दमून गेला आणि नको सरू तू घाबरूस मी तुला 1 गुळाचं ढिकूळ आणि 1 गव्हाचं पोतं देतो किती वराड खाऊन खाऊन खायचं आहे चहा प्यायला तवा बघूलं नसायचं मी तर तव्यात चहा करायची कोणी आलं म्हणजे लाज वाटायचं तव्यात कसा चहा करायचा त्या माणसाला मी म्हणलं तुम्ही अण्णा मला साडीसाठीच विचारताय ना तर हो म्हणलं भावाकडे गेले होते त्याने बी तसलीच घेतली आणि घरी नवऱ्यानं घेतलेली तसलीच होती एकच दुईचा कलर आलाय त्यामुळं एकच साडी एकाच कलरची आहे पायलीच्या भाकरी सकाळच्या केल्या ना तर दुपारच्या एखादं मेलं तर टोपल्या तुकडा मिळायचा ना रुसली म्हणल्यावर मी हळू चिमणी फुकली की उठवाय गेली अहो उठा बाई म्हटलं सगळे झोपले ती भाकरी खाऊन झोपा आमच्या नवऱ्याने तेवढंच ऐकलं सायकलीचा पंप होता हवा मारायचा त्यानं बादा 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 मारलं म्हणलं ही उपाशी झोपत नाही त्या रातच्या उठून भाकरी खाते काय कर म्हणीसाठी असंच खेळायचं कुठं बाबळे शेंगा गोळा करायच्या पायात बांधायच्या हातात ते पंजन आता बांधते तसं त्या बाबळीच्या फडक्याला गाठी द्यायच्या ते पायात बांधायचं खेळायचं चाळ बांधल्यावानी भावाला म्हणलं अण्णा तुम्ही मला न्यायला आलाय पण आमच्यात आज सत्यनारायणची पूजा आहे मला का म्हणलं पंचमीच्या उपासा दिवशी कशी काय म्हणलं बामणानच सांगितली आज पूजा घालाय भाऊ जर पूजा दिवशी नारळ आणि पीस घेऊन आलाय तर मी मसर राखते म्हणलं आज कशी काय अहो म्हणलं काकानी परत दुपारनं सांगितलं नका आज घेऊ उपासा दिवशी तुमची शाळा झाली हो नाही शाळा नाही नाही होती का तुमच्याकडे शाळा होती की पण आम्ही शाळेतच जायचो नाही आई वडील कामाला जायची मग शाळेला जाऊन काय करायचं त्यांच्याबरोबर मागं पळत जायचं आपलं कामाला चालले मग ते शाळेत जावं वगैरे काय म्हणत नव्हते का नाही म्हणायची की पण शाळेत जाऊन काय करायचं त्यांच्याबरोबर कोणी जायचं त्यांच्याबरोबर जाऊन काय करायचं मागं आपलं खेळायचं कुठं शेंगा असायच्या तसल्या पत्र्यानं उकरायच्या गोळा करायच्या खायच्या बारक्यापणी काय करायचं नाही मग ते शाळेत शाळेत जायला पहिला असं सांगत नव्हते का तुम्हाला सांगायची की पण शाळेत जाऊन काय करायचं म्हणायचं तुम्ही कामाला गेल्यावर शाळेत गेल्यावर आम्ही घरी काय करायचं मग त्यांच्याच मागं जायचं होय शाळा कुठं होती शाळा आमचं माहेर मोठेवाडीला शाळा असायची होय आणि कामाला माळशिरसला जायचं बरं मग आता शाळेत राहिल्यावर ना मग माळशिरसवरनं कवा येते ती म्हणून आपलं त्यांच्याच बरोबर सोबत जायचं होय मग आई वडील मारत नव्हते का शाळा जात मस्त मारायची पण मागच पडायची लाडानं होय हां आणि बाकी तुमचे ते मित्र वगैरे असतील की ते मैत्रिणी वगैरे कशाच्या मैत्रिणी तवा मैत्रिणी येते तेव्हा लहान असल्यावर कशाच्या मैत्रिणी जात असतील की त्या मैत्रिणी तुमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये जात असतील ना त्या मैत्रिणी शाळेत जायच्या की पण आम्ही नाही जायचो आमच्या आई बापाची परिस्थिती नाजूक आम्हाला 5 जण भाऊ 2 बहिणी मग आता त्याला जगवायचं कसं म्हणून आई वडील आपली कामाला जायची म्हणजे शाळेत कसलं गेलाच नाही तुम्ही मी शाळेत कसलीच गेली नाही होय शाळेत जा म्हणली तर जायची एक गजग्यात झाड होतं त्या झाडाखाली आपलं बाहुल्या तयार करायच्या शेणाच्या ती खेळायच्या आणि घरी यायची मी आमच्या पुरी सोबत असायच्या मैत्रिणी ही ती कोण कोण होत्या ती इथल्या माळशिरसला होय आठवते का नाव तुम्हाला हो येते ती काय कोण कोण सांगायचं नाव
सकू होती, हां कुसुम होती, हां सीता होती, हां आणि भामा होती. मग त्या पुरी म्हणायच्या चल शाळेत आपण जाऊ. मी म्हणायची नाही मला शाळेत यायचं, हां आपण इथंच खेळू गजग. हां. गजग खेळायचो आणि घरी जायचो. आणि ते बाहुल्या कसल्या बनवायचे? ती असल्या शेणाच्या फडकी गुंडळून बाहुल्या बनवायच्या हां आणि ती खेळायचं आपलं नवरा नवरी ही गजग खेळायचं, हां सारवायचं. तिथं आपला स्वयंपाक करायचा, काय तर शेणण्याचा पाला घ्यायचा, हां ती बारका ह्यानं लाटायच्या. हां ज्वारीचं ताट घेऊन त्यानं लाटायच्या, बरं. ती चपात्या केल्या म्हणायचं हां. आणि यायचं खेळून घरी. अजून खेळ काय काय असायचे? काय बी खेळायचं, असं गजग खेळायचो, जिबले खेळायचो, काय बी खेळायचो. हां. फुगाच्या लंगडी खेळायची हां आणि यायचं घरी. घरी आल्या वडील म्हणायचं शाळेत काय शिकवलं का? हां. हो म्हणायचं, आम्हाला मास्तरनं सांगितलं घरी अजिबात अभ्यास करत जाऊ नका. होय. म्हणायचं तसं मास्तरनं काय सांगितलंच नाही का शाळेत? काय हां. काय नाही काय नाही. मग मी आपली सगळ्यात लाडकी होती 5 जण भावात, ही हां सगळ्यात बारकी होती म्हणल्यावर आमचं वडील म्हणायचं ना शिकू द्या तिला, काय म्हणू नका. हां एक दिवशी आमच्या भावानं मला खवाळला, हां शाळेत जात नाही म्हणला, हिला लय मारायची. हां. मग मी काय केलं, पोतं घेतलं तसलं आपलं काळ्या धाग्याचं, त्या पोत्यात शिरून बसली बर. आणि जाऊन देवाऱ्याच्या कोपऱ्यात झोपली. हां सगळी हुडकत आली, कुठं गेली. आबा म्हणाय ती शाळेला नाही गेलेली मला परवडल पोरगी, पण माझी पोरगी हुडकून आणा. मग लय माणसं रडा ही लागल्यावर मी म्हणलं रडू नका, मी पोत्यात आहे. होय. हं. मग मग सापडल्यावर परत आमचं वडील म्हणलं अजिबात तिला शाळेचं नावच काढू नका. सापडल्यावर कोण काय म्हणलं नाही अगो तुम्हाला? मला कोण नाही काय म्हणलं. कोणी काय म्हणायला लागलं, धाकटा भाऊ ही म्हणाय गेला तर मी म्हणायची अजिबात तुम्ही मला कोणी बोलायचं नाही, मी शाळेतच जाणार नाही म्हणायची. हां मग आमचं भाऊ म्हणायचं आबा जाऊ द्या शाळेत, तसं असतं का? थोडी शाळा शिकली म्हणजे चांगलं असतं. मी म्हणायचं नाही मला शाळेत तेवढं लावू नका. का? बरं. तर ती देव्या काढायला माणसं यायची दांडावरनी. हां मग ती आली दांडावरनी, ती अशी गोल फिरवून देव्या काढायची. मी म्हणायची मला शाळेत तेवढं लावू नका. हां. ती देव्या काढाय माणसं येते ती म्हणून शाळा सोडली फक्त, होय. शाळेतच जायचं नाही. मी म्हणायची वडील काय करायचे? आपलं शेतीच करायचं. होय. हां, कुठं हिरीवर ही जायचं कामाला, म्हणजे स्वतःची शेती होती का दुसऱ्याची? दुसऱ्याच्या कामाला. होय. स्वतःचं काही नाही. बर. आई वडिला तिकडं बी नाही आणि इकडं बी नाही. म्हणजे काम काय काय असायचे वडिलांना त्या काळात? अशी हिरी पाडायच्या, सुरांग घ्यायचं, दगडं फोडायची आणि तसलं फारिस्टातनी खड्डं काढायचं, हां. असली कामं होती. बांधारं बांधायचं, हां असं नळाचं पाणी आलं का पावसाचं, हां. मग ती धरणं फुटायची म्हणून त्याचं बांधारा बांधायची. किती पैसे येत होते कामाचं? तवा रुपये हजेरी, हां 1 रुपया हजेरी असायची. हां. आमचं लग्न झाल्यावर 1 रुपया हजेरी होती. होय. हां, मका मोडाय जायचो, कापूस 10 पैसे किलोने याचायचो. हां. आई जायची कामाला? हां, आई आई वडील सगळी भाऊ भाऊजया सगळी कामाला जायची. बायांना काय काम असायचे होत्या काळात? कापूस याचायचा, मका मोडायची, हां. बाजऱ्या काढायच्या, बाजऱ्या खुडायच्या, बडवायच्या मोगरीनं, हां असली कामं करायचो. बर. पण 1 रुपया हजेरी. होय. हां, आणि कामाला कुठं कुठं जायचं ते? मोठेवाडीहून माळशिरस, खुडूस हं. आणि इकडं गोरडवाडी हं. अशा भागाने कामाला जायचं. तरंगफळातली ही लोक सगळे लांब लांबच कामाला जायची. बर. अशी म्हणजे खेड्यागावानी जवळ कामच नसायची, म्हणजे गरिबीच असायची आहे की नाही? गरिबीच. मग खाया प्यायला काय असायचं वगैरे? खायला काय हुलग, मटकी, सातू, हं. मिलो असायचं तसलं लाल, हं. त्याच्या भाकरी करून खायच्या. हं. लयच गरिबीतनं नाही मिलो मिळालं तर मग वली मका जात्यावर भरडायची, उकळात कुटायची आणि त्याच्या कान्या करून खायच्या. होय. हं, आणि कालवण वगैरे काय असायची? कालवण काय तीच मटकीचं मकाचं पीठ गारगाटायचं, त्याचं पिठलं करायचं खायचं, बाजरीचं पीठ गारगाटायचं त्याचं करून खायचं. काय कालवण आलं आता? ही बटाटी काय खेड्या गावाने कुठं फट्या हिरीच्या पाण्यावर वांगी लावलेली, मिरच्या लावलेली, त्या वांग्याचं कालवण, गाजरं खायची. हे बाजरीच्या मकाच्या पिठाचं पिठलं? पिठलं करायचं आणि खायचं. होय. हां, त्याचं पण पिठलं करता हो, येतं? बर. त्याचं पिठलं करायचं आणि खायचं. हां तसली शेंदाडं मोठी असायची रानानी. हां ती शेंदाडं आता आपली खरबूज आहे ती ना, हां. तसली शेंदाडं असायची. शेंदाडं आणायची, शेंदाडं खायची. हं. आता निघाली ही खरबूज टरबूज, हां. एवढी लांब हातात वाळका असायची, ती वाळकं खायची. हे कुठं असायची होय? असे हिरीच्याच पाण्यावर सगळं. होय. हां, रताळ. दुसऱ्या शेतात असायची का? हां, लोकांच्या शेतात कामाला गेल्यावर आणायची. होय. हां, मग हे तुम्ही पुरी वगैरे अशा काय चोऱ्या करायच्या का हो? ही मग शेंदाडा काय? शेंदाडाच्या चोऱ्या करायच्या तेवढ्या.
पुरी पुरी जायचो आज त्या आमक्याच्या मळ्यात आता शेंदाडा आहे ती हा मग तिथं आता आपल्याला ती घेऊच देत नाही ती हा मग कसं जायचं तर चुरून जायचं आणि ती शेंदाड एक 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 जणी नाणायची कशी चोरी करायची जरा सांगा एक. तोडायची शेंदाड एक जणीला तिथं याला पशी उभा करायची हा आणि एक जणीला म्हणायचं लांब नेऊन ठेवू दुसरीने त्यावर म्हणायचं तू आपण खायचे त्या जाग्याला नेऊन ठेवू बर असं करायचं आणि ते आणून खायचं हा घरच्यांनी पुणे म्हणायचं ही शेंदाडं कुठून आणली मी नाही आणली तिनं आणली तिनं म्हणायचं मी नाही ती चल म्हणली होती हा असं एकामेकी टोलवून सांगायचो पण ती शेंदाडं चोरून खायला आणायचो होय हं कधी गावला होता का गावली होती की एकदा कोणाला ते शेंदाडवाल्याला काय गावली झालं होतं? ते म्हणला ओ आबा म्हणला हे पुरी शेंदाडं तोडते ती या मी म्हणलं मी नाही ठकी गेली ती तर ठकी म्हणली मी नाही आहे पदीनं तुडली होती की पदी म्हणली मी नाही आहे ती दुर्पाबाई आली तीन मी म्हणलं नाही नाही आबा त्याच चौघी मला चला म्हणल्या म्हणून मी त्यांच्यावर गेली हा मग आबा म्हणलं चौघी बी जात जाऊ नका लोकाय चोरी करत जाऊ नका मी कामाला गेले होतो मला खायापुरतं आणतो याच की म्हणलं तुम्ही खायापुरतं आणताय पण आम्हाला सकाळी भुका लागल्या होत्या मग आम्ही काय खायचो होतं हा मग आणली चोरून आणि खाल्ली हा म्हणलं तुम्ही हिरवी ही तुडून आणताय तसलं आणू नका अशी शेंदाडं म्हणजे नुसती उलायची खरबुजासारखी बर तसली शेंदाडं असायची हा तसली शेंदाडं खायचो कसं लागायचं चवीला उद्या लय भारी हा कलमी आंबा असतो तशी शेंदाडं असायची हा आता काय तसलं बघाय पण नाही आणि अजून काय काय असायचं खायला असं रानं शेंदड जशी होते हां तसं अजून काय काय असायचं रानात काय गाजरं शेंदाडं आणिक काकडी हा आणिक रताळं असलं ती म्हणजे फाट्या हिरीच्या पाण्यावर सगळी असली पिकं होय हां त्यावेळेस हे होतं का म्हणजे पाणी कसं असायचं द्यायचं पिकाला पाणी कसं देत होतं हिरीचं द्यायचो कशी? हिरीला ती मोठा लावून होय मोठा लावायच्या बैल ते धावा करायच्या हम्म. मोठ चालवायची आणि त्या मोठंचं पाणी जायचं मग त्या लहानासनी धाव कशी करायची होती ती धाव असती अशी लाकडाची धाव बर त्या लाकडाच्या धावावर प्यायला पण पाणी राहटाचं शिंदून पाणी असायचं प्यायला हा असं आपल्या वाणी हिरीत गेलं आणि पाईप चालू आहे आणि पाणी असलं नाही हा ते राहट म्हणजे ते राहट असं शिंदून पाणी काढाय त्याला दोर बांधून तुम्ही काढलंय शेंदून पाणी होय होय हं. कसं आमच्या गावाला तसलं आडच होतं तसलं बर त्या आडाला हिकडं हिकडं असं लाकडाचं अँगल लावायचं हा. आणि त्याला मोठं हे असायचं आणि ते असं दांडा असायचं ते दांड फिरवलं हा. की ते ह्यानं यायचं पाणी कासऱ्यानं हा. ती पवरावर आला की बादलीवर आली की ते पाणी काढून घ्यायचं बर आणि ती घागरीत बतायचं खापराच्या घागरी बर ते घागरी उचलाय नाही आल्या म्हणजे फुटली की यायच मोकळंच मागायला होय फुटायची का फुटायची तर हा. ते हात घालून उचलाय नाही आली तर फुटायचीच हा. मग फुटली की जायच मोकळंच घरी हा. घागर काय केली तर फुटली होय आता हांड्यानं पाणी वाहतंय तरी नको वाटतंय आणि- आता पाणी बी कोणी भर ना आणि ते विहिरीवर कोण कोण यायचं पाणी भरालो लई लोक असायचे हिरवी पाण्याला पाणी हिरीशिवाय पाणीच नसायचं हा मग ती लोक आली पाण्याला म्हणजे नंबर लागायचं पाण्याला बी होय ते राहटाचं पाणी शेंदाय हो हा मग ते राहटाचं पाणी शिंदून पाणी म्हणजे प्यायचं गावातली सगळी लोक इथे भरायचे गावातल्या सगळ्याच लोकांना ते राहटाचंच पाणी होय हा शेंदल्याशिवाय पाणी नाही बर तसलं पाणी प्यायचं पाणी ते गोड होतं का पाणी चांगलं असायचं होय हां बर नाही जर पुणे असं आता कुठं बाबा पाणीच नाही असा दुष्काळ पडला हम्म. तर मग खड्डं काढायचं थोडं 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 असं वडा असलं त्याकडे कुठं वड्याच्या कडेने बर आणि ती घागरी न्यायच्या आणि ती डब्यानी हेनी पाणी भरायचं बर त्या घागरीत हा सासल तेवढं येईल तेवढं पाणी त्याला झरं म्हणायचं हा त्या झऱ्याचं पाणी भरून न्यायचं हा आड आटलं तर बर जिथं वड्याला कुठं खाट साचलेला असेल हा. तिथलं पाणी भरून न्यायचं होय. आणि ती पाणी प्यायचं आणि ते पहिले हे पण होतं ना म्हणजे सगळ्यांनाच ते विहिरीवरच पाणी भर देत नव्हते ना त्या पहिल्या ती काळी हिरीवर पाणी शिव द्यायची नाही ती लोकांना हा असे आपल्या बिगर जातीची लोक आहेत ती ना हा त्या लोकांना हिरीतले धनगर मराठी शिव द्यायची नाही ती पाणी हा मग त्यांनी पाणी शिंदून द्यायचं आणि त्या लोकांनी पाणी न्यायचं होय हम्म. आता तुम्ही तर मगाशी म्हणलाय तुम्ही पाणी शेणलंय म्हणलं मग ते मग तसं म्हणजे असं आपल्या ज्या त्या जातींना वेगळा वेगळा याड असायचा की होय हां बर हां मग असं कोणाचा मराठ्याचा ही आड जर असला हिर तर त्या हिरीवर हिरीच्या पाण्याला मराठ्याच्या लोकांनी अजिबात शिव द्यायचं नाही धनगरांनी हा. मराठ्यानी हा जे काय असं आपलं मांग महार असेल त्यांचं वेगळंच ते आड हिर असायची त्याच्यात ती वेगळं त्या लोकांनी घ्यायचं पाणी हा हां ते त्या त्यांच्या विहिरीत जर पाणी पाहिजे असेल तर मग ती काढून द्यायची काय त्यांनी पाणी आम्हाला काढून द्यायचं होय अशी लोकांनी त्या जाती आपल्या जातीवर लोक असतील त्याला त्यांनी पाणी शिंदून द्यायचं वर्ण वताय शिवायचं नाही हम्म, हम्म, हम्म. अजून काय असायचं असं म्हणजे आता पाण्याच्या बाबतीत होतं अजून दुसरं अजून काय करायची दुसरं काय असं आपल्या जातीतनं जर अशी आपली आता आता ती महारमांग म्हणायची चोरी आहे पण पहिली महारमांग म्हणली तर मराठीच्या लोकांनी अशी मांगाची महाराची हरिजनची लोकं चालली तर त्याच्यावरनं काट्या फिरवत जायची का तर त्याच्यावर पाय उमटून म्हणून
त्याच्या पावलावर पावल कसा देत जायचा म्हण. होय, हां तुम्ही बघितलं असं? हो आमच्या काळात होतंच न. हां असं मांग महारा असली म्हणजे त्याला जर्मलच्या ताटात असल्या गाडग्यातनी पाणी पे द्यायचं हां आणि मग त्यांनी खायचं. त्यांनी सगळं वरण ताक दूध वाढायचं झालं तर त्यात वाढायचं. हां ते खायचं, भांडं धुयाचं आणि ठेवून यायचं. हां असे मांगानी खळी केली म्हणजे ती अशी पाणी ह्याची तरळ लावायची, खळं करायचं, ज्वाऱ्या बडवायच्या डांगानं. तरळ म्हणजे? ते असं पेंड्या लावायच्या, खळं करायचं, बरं. मोठंचे मोठं खळं करायचं, ज्वाऱ्या खुडायच्या, हां बाजऱ्या खुडायच्या हां आणि मग ती लोकांना आम्हाला जाते अशी मांग महारांना ती खळी सोडायची. हां. मग त्याच्या 4-5 पुती माल असायचा. हां ज्वारी बडवलेली ती असं ह्याच्या पेंडीच्या कडनी जी गेलेला माल आहे ते अजिबात गोळा करायचा नाही. हां आघाड्याच्या काड्या घ्यायच्या, त्यानं ती हातनी हाणायची, गोंड गुळून काढायचं. ती गोंड पण ठेवायची त्या मालकालाच. त्याला 5 पेंड्या साईडला ठेवायच्या. तेव्हा 5-5 पुती लोकांना माल द्यायची. बर. आता काय आहे का तसलं? आता लगे मिशनी की लगेच गहू की लगेच ज्वारी की लगे बाजरी. होय. हं. आणि किती मिळायचं माल म्हणजे सगळ्यांना म्हणजे ते नेमली लोक असायची का कशी हो काय? नेमलेली म्हणजे अशी आता मराठी ह्याच्यात आहे बाबा, आता त्याचं धान्य पिकलेलं आहे. हां. मग ती आता आपल्याला त्या मांगांना ती नियमानं ती खळं सोडायचंच त्यांना बरं. आणि ती तेवढा माल द्यायचाच. हां. असं करायची. आणि मग सणावाराला कसं असायचं? सण वगैरे कसं साजरे करायचे? सण असं मराठ्याच्यात असं बिंदूर ही असला हां तर ती मांगानी त्याच्यात मोळ टाकाय जायचं, असली दावी करून द्यायची, त्याला मोरक्या करून द्यायच्या. एखादा लईच मोठा मालक असला तर त्याची गुरं रंगवू लागायची. मग सणा दिवशी संध्याकाळी जेवाय जायचं, सकाळ उठून पोळ्या मागाय जायचं, म्हणजे सण मागायचा शिळा. ते अजून सकाळ उठून मी 2-2 पोळ्या द्यायच्या. असे करायचे लोक पहिली. आणि मग दिवाळीला वगैरे काय करायचं तुम्ही? तुमच्या घरी दिवाळी वगैरे कशी म्हणजे? दिवाळीच्या दिवशी मांगानी प्रत्येकाला, मराठीच्या लोकाला, धनगराच्या लोकांना मांगानी ही ववळाय जायचं. बर. दिवा घ्यायचा आणि ववळायचं. वावळायचं? हां. त्यांना म्हणायचं इडापिडा जाऊ द्या आणि बळीच राजी येऊ द्या. वावळायचं म्हणजे काय करायचं नेमकं? कसं वावळायचं? काय ते करायचं? ताटात दिवा ठेवायचा, हां कुंकाचा करट घ्यायचा, हां असा तुम्हाला नाम लावायचा हां. आणि ते ताट घेऊन असं ववळायचं. साखर हातात द्यायची त्या माणसाच्या. का त्यांनी काय वावळायचं? ती मांगाखंड वळून घ्यायचं. होय. हां, म्हणायची मांगानं ववळायला चांगलं असतं. होय. मांगण फिटल मांग म्हणायची, बर म्हणून मांगाखंड वळून घ्यायची बर 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 बर. पहिली लोक. म्हणजे पूर्ण गावामध्ये ते? सगळ्या अख्ख्या गावातच दिपाळीच्या पाडव्या दिवशी होय. सगळ्या गावात दिपाळीच्या आज पहिली आंघोळ झाली, हां. दुसऱ्या आंघोळी दिवशी खडा दिवस येतो हां. आणि शेवटच्या दिवशी तिसऱ्या आंघोळीला सगळ्यांनी ओवळायला जायचं. बर. मग त्यांनी कुठं करंज्या हां. काय केलेलं दिपाळीला असेल ते सगळं वाढायचं. होय. हां. मग ते गोरगरिबाने आपलं खायचं. हां. आणि सगळ्यात सण मोठा म्हणजे गोरगरिबाचा शिमगान पाडावा. कसं काय? म्हणजे असं गोरगरिबाला सणाला कधी पोळी मिळायची नाही, चपाती मिळायची नाही. हां. मग अशी रानाने गहू बाजऱ्या गहू हरभरा झालं ना तर सर्व इचून गरीब लोक खायची. बर. मग ती वाडवडी म्हणायची, बोंबलून खाल्ला तरी सण संपत नाही, हं. म्हणून ती शिमग्याला बोंबलायची आणि खायची. हां. पाडवा शिमगा गोरगरिबाचा लई मोठा सण. वडील काय म्हणायची? बोंबलून? बोंबलून खाल्लं तरी सरायचं नाही म्हणून ते शिमग्याला बोंबलायची. होय. हं. बर. आणि मटण मासे वगैरे असायची का हो पहिलं? असं पण धरायचं वड्याला जाऊन मास. हां. आणि मटण घ्यायला गेलं आपण असं आता खटकाच्यात हं. तर 2 रुपये, 1 रुपया, 1.5 रुपया किलो मटण असायचं. 72 सालाच्या दुष्काळात लय मोठा दुष्काळ पडला म्हणल्यावर 2.5 रुपये किलो मटण झालं. 1.25 रुपया दिला म्हणजे अर्धा किलो मटण यायचं. हां. कोंबडी घ्यायला गेलं म्हणजे 1 रुपयाला कोंबडी असायची. होय. अंड घ्यायला गेल्यावर 4 आण्याला यायचं. गावरान. हो, गावरान अंड. आणि मासा धरायला वडायला जायचा का? वड्याला जायचं, पाणी हापसायचं ताटानी आणि ते मास असं मातीत पाण्यात पडलेलं असलं गोळा करून आणायचं आणि ती बांधून आणायचं. मग येताना कशात ताटात दडप्यात ते घरी आल्यावर धुयाचं आणि कालवण करून कसलं खायचं. असायचं मासा ते? चांगलं लागायचं. बारक्या चिंगळ्या हां बारक्या चिंगळ्या असायचं ते धरून आणायचं. मोठं कुठलं मासं गोरगरिबाला. हां. कोण कोण धरायला जायचं मासा? कोणी बी असं वडील भाऊ जायचं मासं धरायला हां. आणि त्याच्या मग आम्ही जायचं अशी बारकी बारकी गोळा करायचं, जायचं एक पटकेना मासा धरायचा, एक ताटात ठेवायचा. हां. ताटं तरी कुठली दडपी लुगड्याची न्यायची गोळा करून आणि त्यात टाकायचं. किती गावायचं मासा? लय लावायचं. अशी उडुली उडुली गटुळी आणायची माशाची, हां. ती धुयाची आणि करायचं आणि खायचं. कसं बनवायचं? घरी कोण बनवायचं मासा? आई वडील कुणी बी भाऊज हे बनवायचं. होय. हं. कसं बनवतात ते?
काय बनवायला त्याला लसूण आहे का काय तवा हा. आणायचं धुयाचं आणि टाकायचं बघुल्यात वतायचं पाणी असली चटणी तांबडी तर टासली नाही तर खायचं आपलं ते मासच नुसतं हे करून हा. एखाद दिवशी काहीच नसलं तर नुसतं तव्यात मीठ टाकायचं आणि हलवायचं आणि खायचं हा. तवा तेल असायचं करडीचं इकडे इकडे बघून बोला तिकडे करडीचं नका बघू. तेल असायचं इकडं त्या बघा. करडीच्या तेलावर करायचं हम्म. करडी आणायची त्याची आरड घ्यायची हम्म. जात्यानं करडी भरडायची आणि पातेलं ठेवायचं त्यात टाकायची करडी हम्म. आणि ते करडी सगळं पाणी जळून जायचं आणि मग तेल वर यायचं बरं. ते तेल वतून काढायचं आणि मग ते तेल खायचं बर नुसतं पिवळं जर तेल किती बी खाऊ वाटाय तेल हा. आता काय आहे का ती पहिल्या काळासारखं काहीच राहिलं नाही पहिल्यातलं आता हा. आम्ही स्वतः आमच्या आई वडिलांनी करडी तेल काढलेलं बघून खाल्लंय आम्ही होय हो ते घरीच काढायचं का घरीच काढायची हा. आमच्या आई घरीच तेल काढायची हा. करडी आणायची जात्यावर भरडायची हा. आणि पाण्याच्या त्या पातेल्यात टाकायची आणि ती करडीत ती तेल काढायची पुण्या ते पाणी जळून जायचं आणि नुसतं तेल यायचं होय हां हा. फुलगं भरडायचं जात्यावर हा. त्याचं माडगं करायचं हा. त्यात मकाच्या कान्यावाज टाकायच्या हा. ते मोठं भलं एवढं पातेलं करायचं नुसतं पाताळ झरगंजी ते ताटानं प्यायचं जीवाला आलं म्हणजे आज आई आम्हाला सर्दी झाली या ताप येतो या थांब सांच्याला तर माडगंच करते म्हणायची हा. मग ते माडगं केलं की ताप थंड कमी व्हायचं होय हं. आणि जात्यावर कोण दळायचं हां जात्यावर कोण दळायचं आम्ही दळायचो होय. आई दळायला लागली म्हणजे आम्ही तिच्याबरोबर दळू लागायचो आणि परत लग्न झाल्यावर हिथं आल्यावर सासू म्हणायची आमच्या आता एवढं मोठं खटलं 5-6 जण दीर तिघी नंदा हम्म. मग आता गिरणी नसायच्या मग ती मका दळायची गव्हाच्या कान्या भरडायच्या हम्म. आणि ती तवर एका जावनं आम्ही ते आदान ठेवायचं कान्याला तर एक जणीनं भरडायचं असं सका वेळीच्या ग पारी तोंड पावाव एकी गाईचं तोंड पावाव एकी गाईचं दारी तुळशी सखीवाईचं असं सका वेळीच्या ग पारी लोट झाडीची मला वचिता लोट झाडीची मला वचिता सूर्या पावना इल वयाता असं सका वेळीच्या पारी कार अंगणा तुझी रगाई कार अंगणा तुझी रगाई असं पारुषा केरा गवरी असं पारुषा केरा गवरी राम टाकी बिनात व पायी असं पाटाच्या दळवणाला ह्याला तांबड फुटवईल ह्याला तांबड फुटवईल धाणा माझा या सावगईला आणि गवळी धाराला उठवईल गवळी धाराला उठवईल असं पाटाच्या पाऱ्यावा मंदी कसा सुटला गारव वारा असं नेनंता महादेव माझा असा शिवाजी सावगईला आणि बांधटा पर काढव धारा बांधटा पर काढव धारा करमणुकीसाठी काय करायचं पहिल्या काळात तुम्ही काय करमणीसाठी असंच खेळायचं कुठं बाबळे शेंगा गोळा करायच्या पायात बांधायच्या हातात ते पंजे नाता बांधतात तसं त्या बाबळीच्या फडक्याला गाठी द्यायच्या ते पायात बांधायचं खेळायचं चाळ बांधल्यावानी असं करायचं बर पहिले बारकेपणी काय खेळ आहे तेव्हा काय असलं कुठं पाणी आहे तेव्हा पवाय जायचं आहे का काय आहे का काय तेव्हा असं जीवाला जड ग भारी शेजी उगत येती ग जाती शेजी उगच येती ग जाती इद्या माझी असाव गईळी आणि तोंड उग बिडून ग पाती उग
तोंड उग भिडून व पाती असं जीवाला जडग भारी जडग भारी आया बायानी भरला ग वाडा आया बायानी भरला ग वाडा भरला ग वाडा ईद्या बाजी असाव ग इळी आणि आली वागीन वाट ग सोडा आली वागीन वाट व सोडा असं पंजन माझ ग धीर सावा माझा या भरवतार सावा माझा या भरवतार सासू माझ्या या मालगणीचा आणि तिचा लक्ष्मी अवतार तिचा लक्ष्मी अवतार असं धाकल्या दिरावईला पाणी मरजीन मागावईब असं धाकल्या दिरावईला आणि काम सांगून बघावईब काम सांगून बघावईब असं लक्ष्मण या दिरावईला पाणी मरजीन मागावईब असा धाकला एवढा वधीर हाई पाण्याच्या वाटगवरी असा धाकल्या दिरावईची मरजिरा कावी कुटगवरी मरजिरा कावी कुटगवरी हाई पाण्याच्या वाटगवरी उभा पाण्याच्या वाटगवरी उभा पाण्याच्या वाटगवरी पहिलं सासरवास असायचं ना. सासरवास म्हणजे कसं जात असायचं ना. हा ज्या नवीन सुना आलेल्या हो. सासरवास काय लय जायचं असायचं. आम्हाला भाकरी खायला हातानं साता नव्हती. रस केला म्हणजे नुसतं बोटवं शिजवायचो आणि चपाती नसायची आणि ती रस असा चाटायला लागल्यावर आमची म्हणायची दो हात आता काय संपलंय आणि काय चाटत बसलाय. मग हात धुयाचा. त्यांनी दिली तेवढी भाकरी खायची आणि हात धुवून निघायचं. होय. म्हणजे भाकरी खायला मिळाली नाही. कुठली भाकरीच नसायची. कोरभर भाकरी खाल्ली म्हणजे एवढं मोठं 2 भाजीचं पिळं करायचं. कुंजराची भाजी कुरडवची भाजी आणि त्या भाजी संग तेवढी कोरभर भाकर खायची. त्याच्यावर इळ काढायचा. मग आम्ही काय करायचो असं तेवढीच भाकरी आहे दम निघायचा नाही म्हणून उंबराचं पिकलेल्या उंबराच्या दोड्या आणायचो ती रानात बसून खायचो. असं कामाला जर लावलेलं असला तर रानातल्या दोड्या माघारी ती उंबरं न्यायची कशी तर एक खडा काढायचा त्यात पुरायची तरवाडाचा झाडावरनं टाकायचा ती ढाळा आणि त्याच्यावर ठेवायचं दगड ठेवायचं आणि उंद्या आल्यावर ती खायची आणि कामाला जायचं. एक दिवस तर काय केलं की तर रानात आलो. एक जणाचा चालला होता भुईमुंग चालला होता. आमची जाऊ म्हणली आता शेंगा तर तायलंय हाय त्या आपल्याला तर खुरपाय लावलंय. मग म्हणलं जळू दे खुरपायचं. मग काय करू चल शेंगाला जाऊ. शेंगा येचल्या दुपार पातोर. त्या माणसाचं काम बी केलं नाही. ती माणूस सुद्धा चांगला म्हणला पुरीनो लय भुक्याला असला तर शेंगा येचले ते खावा आणि राहिलेल्या घरी नेऊ नका. तुम्हाला म्हणतेली कामाला गेला आणि शेंगाच याचाय गेला. मग काय केला एक खडा काढला खुरप्यानं तिथं पुरले शेंगा आणि ती खाल्ल्या. म्हणला दुपारची तुमची रुपये हजरी 8 आणी जी आहे ती तुम्हाला रुपये देईन. म्हणलं आम्ही तुमचं उद्या लय काम करू. म्हणला बरं मग त्यात तुमची रुपये हजरी लावी लावा बरं का व दादा. म्हणलं आम्हाला तशी घरी लय मारतेली. नाही म्हणला तुमचं 100% तुम्हाला हजरी लावीन आणि तुमचा रुपया तुम्हाला हजरी देईन. तुमची सासू ही जर आली तरी काय म्हणली तर म्हणीन पुरीने काम केलंय पण तुम्ही शेंगा येचलेल्या सांगू नका. म्हणलं आम्ही कशा सांगू. ते दुसऱ्या दिवशी आलो आधी शेंगा खाल्ल्या आणि मग काम केलं. होय. म्हणजे घरी भाकरी खायला मिळाली द्यायची नाही सासू. भाकरी नसायची तर सासून कशाही द्यायची. एक पायली मका आणली होती त्यात 5 जण दीर 3 जावा 3 नंदा अजून नंदाची पोरं ती आमच्या पशीच असायची. आणि मग कशाच्या भाकरी पायली खायला त्यांना असायची सगळ्यांना. पायलीच्या भाकरी सकाळच्या केल्या ना तर दुपारच्या एखादं मिळलं तर टोपल्या तुकडा मिळायचा नाही. त्याला लक्ष्मीला सुद्धा नाही. एवढा तुकडा मिळला तर ती एवढी असली एखादी दीर आला ती खाऊन जायला. नसली चटणी तर मिठात घालवून खायची मकाच्या भाकरी चुरून पर खायचो.
मग ते सगळ्या भाकरी बनवायचं कोण तुम्हीच बनवायचं ना? आम्हीच बनवायचो. आणि तुम्हाला भाकर नाही खायला? मग कशाच्या भाकरी, आता भाकरी करायच्या आणि 8ला तर कामाला जायचं, हा. पण दोघीत अर्धी भाकरी. होय. हा, एकटीच भाजी न्यायची कुंजराची, हा. ती शिजवायची बघुल्यात आणि पिळायची आणि मीठ लावायचं आणि ती भाकरी खायची. हा. मग बाकीचे घरचे काय म्हणत नव्हते का तुम्ही काय अर्धे? म्हणायची तर घरची सासू वैतागून जायची. हा. काय करायचं तिनं तर हा. म्हणायची मी तरी काय करू, इरबळ काम करायचं, रुपयात मका आणायची पाहिली. हा. मग ती आम्ही दोघी तिघी जणी जावा जाय 3 रुपये 3 पाहिल्या. नाही, सगळ्यांनाच भाकरी म्हणजे खायला कमी असायची का तुम्हाला मिळायची काय? सगळ्यालाच असायचं, आम्हाला नाही असं 2 नाही कधी भाकरीत, हा. सगळ्यालाच कमी असायची. हा. मग आता आमचं सासरं लयकड करायचं, हा. सासूला म्हणायचं तसं नको ग करू सरू, पुरी बी कामं करते, तर म्हणायच्या पुरी कामं करते ती, पोरं बी करते ती, मी कोणाला उपास ठेवू. हा. मग सगळ्यांनीच खायला. हा. पण पहिली माया लोक होती, दे आमच्या सासूच्या बहिणीचं पोरगं आलं ती आमच्या पशीच राहायचं, बहिणी सून आली आमच्या पशीच राहायची. हा. ननंद एक नारावण्यात दिलती, तिचं मालक तिची 2 पोरं बी आमचा सासरा म्हणायचा असू दे बहिणीच्या दिली या. हा. असं तिकडं दुष्काळ मोठा पडलाय घाटाच्या वर, आपल्याकडे आल्या ती असू दे आपल्यातच. मग ती पायलीच्या भाकरी केलेल्या एकाच वेळेला संपायच्या, हम्म. एवढी घरात माणसं. बर. सगळ्यालाच भाकरी कोरकोर आणि एक एक भाजीचा पिळा. लई भूक लागलेली असली तर 2 खावा म्हणायची भाजी, पण भाजीला तेल कुठलं, मीठ लावायचं, फडफडीत करायची, काटवटीत आणि खायची. हा. आणि सासू काय जाच करायची काय? नाही, आम्हाला सासून नाही कधी जाच केला. आणि ती हे असायची बघा पहिलं, म्हणजे आता तुमची सासू जाच करत नाही ठीक आहे, पण बऱ्याच जणाला सासू म्हणजे असे जाच करायची किंवा खायला त्या बायकांना भाकरी द्यायला नाही, त्या कामं करून घ्यायची, असं पण असं ना पहिलं ते. आता आमच्या आईचं सासरा सासू मिलती तर सासरा असं जात्यानं दळायचं, असं 2 पोटं करायचं, बारीक दळलेलं असलं तर बरं भिताडाव पीठ टाकायचं आणि म्हणायचं आता ही आज उभ्यानं दळलं लातनं मळायचं. भाकरी सासऱ्यानं दिली तेवढीच खायची, भाकरी करायची आणि बाजूला व्हायला. मग त्याने अर्धी कोर दिली तेवढीच भाकरी खायची, होय. हातानं नाही घ्यायची टोपल्याची भाकरी. हा. सणाला पोळ्या करायच्या, जात्यावर दळायचं 1 शेर गहू आणि शेर बरं डाळ शिजाय घालायची हा. आणि तेवढ्याच्या पोळ्या करायच्या. हा. पण ती सासूनं सासऱ्याने दिल्याशिवाय नाही खायची. होय. हां, मटण आणलं तरी कालवण ही सासूनच करायचं आणि आपण नुसतं ताट घेऊन बसायचं, त्यांनी वाढल तवाच खायचं. होय. असं हातानं नाही, मटण हे असलं तर त्यांनी वाढल्याशिवाय खायचं नाही. हा. असं बाराया सणावईला मला मायारी ठेवून, मला मायारी निवून का असं दिवाळी दसवऱ्याला, असं दिवाळी दसवऱ्याला मला सासरी ठेवून का. असं दसऱ्या पसुवाईन हाई दिवाळी सवरोज, हाई दिवाळी सवरोज अशी हवशा बंधुवाजीची आणि वाट पाती मी नितवरोज वाट पाती मी नितवरोज. असा दिवाळी दसवईरा माझ्या जीवाला सवईरा, माझ्या जीवाला सवईरा माझ्या बंधूला वळाई. आणि सण नाही या दुसवईरा सण नाही या दुसवईरा. कधी वडील आम्हाला या पोरांवानी हुस्तवर असं चालायचं, माळशिरसला यायचं, मोठ्याच्या वाडीवरून कामावता आमच्या वडिलांनी खांद्यावर घेऊन यायचं. आम्हाला पायाला कवा चेपल मिळली नाही आई वडिलाच्या राज्यात. आणि पुण्यात लग्न झालं तर हिथं बी तेवढाच खांडवा, हिथं बी तसली तारांबळ. नवीन कपडे घालायला असायची का, मिळायची का? कुठली मग नवीन कपडे, काय तुम्हाला सांगायचं नवीन कपड्याची तारा. आता नवीन कपड्याचं काय माप आहे तुम्हाला सांगते. कामाला लग्न झाल्यावर 2 पोरं झाली तरी नवी साडी कवा मिळत नव्हती. तुम्हाला सांगते संध्याकाळच्याला जुनी घालायची आणि नवी धुवून चांगली आहे ती धुवून टाकायची, सकाळ उठून कामाला जाताना घालून जायची. आता ही नवीन डबल साड्याची ती बायांनी आता 2 रंगाच्या नेसते त्या का नाही, तसली नेसायची म्हणलं की माझं टकोरच उठतं. आम्हाला 3 ठिगळं लुगड्याला असायची.
एकदा तर एका पोरावक्ती मला दिवस गेलं, असं धनाजी म्हणून पोरग होतं हा. आणि त्याच्या वक्तील दिवस गेलं, हिरीव कामाला जायचं. सासूपाशी रडली मी धाडा आत्या म्हणलं मला हिरीव पायऱ्या घेऊन पाट्या चढा येत नाही, म्हणलं मला पोटानं मला पाय उचला येत नाही, म्हणलं एवढं लुगडं आहे काय करू. मग म्हणल्या पुरंदावड्यात जाती रेशनमधलं लुगडं आणती. 16 रुपयाचं लुगडं आणलं, त्याची 2 किली फाडून. आता 2 किली पण ती नेसा येईना, त्याला परकर का काय तवा. मग त्यांच्या लुगड्यातला एक पदर फाडला आणि त्याला जोडला, ती नेसायला केला आणि मग तेवढं लुगडं नेसायला झालं. रेशनला लुगडी मिळायची तवा 10 रुपयाला 14 रुपयाला. असली रेशन दुकानात? हो, रेशन दुकानात बर लुगडी मिळायची. गोरगरीबाला आपली अशी लुगडी द्यायची. लय तारांबळ असेल त्याला, पण चांगल्याला आणि तारांबळीला जे काय लय श्रीमंती आहे त्याचीच असायची, गरिबी सगळ्या लोकांची असायची पहिली. मग लहानपणी असायची का मिळायची कपडे घालायला? कुठली नवी कपडे घालाय. आमची आई तर हातावर चुळीचे दडप घ्यायची आणि सुईनं शिवायची आणि ते आता करट करते तसला नेसाय द्यायची आणि त्याचंच माप घेऊन जंपर बी त्या चुळीचाच शिवायची. ते नंदीवाल्याच्या देवळवाल्याच्या पुरी घालते तसलं. आणि पहिलं बाजार वगैरे कसं असायचो? बाजार स्वस्त लय असायचं. 1 रुपया दिला म्हणजे मोठे 2 माणसांनी उचललं तर पिशवी उचलाय नाही. 2 रुपयाचा बाजार केला तर किती बी बाजार यायचा. आता काय 2 रुपयाची किंमत आहे का आता? कुठं असायचं बाजार? माळशिरसला, इथं सदाशिवनगरला, अकलूजला, नात्यापुत्याला. तुम्ही कधी जायचं का वडिलांबरोबर बाजार? हो, बाजारला जायची. होय, बाजारला जायची भजी खायसाठी. आमच्या भावानं दुपारपर्यंत काम करायचं आणि मी म्हणायचे आप्पा दुपारपर्यंत काम केलेलं आपल्याला भाज्याला ठेवा. मग किती दुपारपर्यंत काम केलेलं 8 आणे यायचं. 8 आण्याच भजी दोघाला सरायचं नाहीत, एवढं भजी यायचं. बर. मग एक वाण्याचं हॉटेल होतं, ते आमची माझी मैत्रीण म्हणायची आप्पा तुम्ही आकाला भजी चारताय, मी पण तुमच्या मागे येणार. मी म्हणायचं तुझ्या आप्पाला तुझ्या तात्याला काम करायला काय झालं तर आमच्या मागे येते. मग आप्पा म्हणायची येऊ दे ग, असू दे आपल्यातलंच देऊ तिला. मग ते आम्ही तिघांनी मिळून खायचो. आप्पा म्हणजे वडील? भावाला आप्पा म्हणायचे आणि वडिलाला आबा म्हणायचे. बर बर बर. ते आमचं भाऊ एक लय माझी माया करायचं. रोज दुपारी गुरुवारचं दुपारपर्यंत कामाला जाणारच. का तर म्हणायचं आकाला आपल्या भजी द्यावं लागते ते. मला नाही भजी आणलं की मग मी रुसूनच झोपायची. आपल्याला भजी पाहिजे तर मग. आईच्या हातचं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडायचं खायला? काय आईच्या हातावर भाकरी असायच्या तळातवाईन जाडजार आणि कालवण करायचं त्या मुलग्याचं मटकीचं आणि ती कालवण कवा इसुरण हिन असलं धनन हिन शियाचं फाट्याच्या पाण्यावर धन पिकायचं. ही पण त्याला मिरच्या कोण भाजत हिन बसतं या. तांबडं कुटायचं उकळावर येसार करायचं, पण त्याला भाजलं तर भाजलं नाही तर उकळावर रात संध्याकाळची चटण्या करायच्या आणि सकाळ कामाला पळायचं. आमची आईची लई तारांबळ असायची लई. आमचं 12वी आमची आईची झाली की पाठीत पोरं घालायची आणि माळशिरसवरनं 5 मुठत कामाला यायची. माळशिरसच्या 5 मुठत आणि तिथं मका मोडायची, मका सोलायची आणि मग संध्याकाळी ती उपणीवर मका दिलेली त्याच्यात ती पोरं टाकायची आणि ती उपणी डोक्यावर घ्यायची आणि पोरं पाष्टी बांधायची आणि मोठे वडील जायचे. सकाळचं लवकर निघायचं तांबडं फुटताना आणि संध्याकाळी दिवस मावळा घालायचं. घरी जाऊ तर 8-9 वाजायचे. पोरं झोपायची तवर म्हणली गेलं की आधी ती उपणीतली मका काढायची आणि लेकरांना तवर बघुल्याला तर आदान ठेवायचं कान्या करायला. जात्यावर कान्या भरडायच्या आणि पळी पळी खायच्या आणि झोपायचं. सकाळ झालीच अजून कामाची तयारी. असं शेजीचं उसगईन उसगईन माझ्या उंबऱ्या पसुवाईन, माझ्या उंबऱ्या पसुवाईन वसुवाईन, माझ्या माताचं उसगईन, माझ्या माताचं उसगईन उसगईन, माझ्या जलमा पसुवाईन. असं घराला पावगाईनी पावगाईनी, असं शेजागरी ग बाई आणि मला उसानी वाढ ग सोजी वाढ ग सोजी, माझ्या घराला पावगाईनी. न माता मावली आली ग माझी आली ग माझी, माता मावली आली ग माझी. असं शेजागरी ग बाई ग बाई, मला उसन वाढवदई,
मला उसान वाढ ग दई माझ्या घराला पाव गईनी आणि भावा संगट भाव गजई भावा संगट भाव गजई. दूध दही वगैरे खायला मिळायचं का तुम्हाला? हो, दही दूध भरपूर असायचं आम्हाला. होय. हो, पहिल्या लोकांना असं म्हणजे डेऱ्या नसायच्या, काय नसायच्या. म्हशीन देशी गाया, हां. देशी गाईचं दूध, म्हशीचं दूध दिवसभर चुलीवर पातेलं गाडग्यात तापायचं. होय. पातेल तरी कुठली, हां. गाडग्यात दूध तापायचं. गाडग्यातच कालवण असायची. बर. वांग्याचं कालवण ही सगळं गाडग्यातच करायचं. हां. असं मोरव्यावानी असायचं आणि त्यात कालवण करायची. हां. तुमच्या घरी होती का जनावर? हो, आमच्यात बी होती देशी गाय ही असायची आमची. होय. हो, किती असत दूध? दूध भरपूर असाय. देशी गायचं अशा तवल्या गाडगी असाय, त्या गाडगी भरून काढायचं, हां. तापवायचं आणि त्याच्यातच आपल्या भाकरी चुरून खाया. कण्या हां. भाकरी त्याच्यातच खायची. पण मका शिवाय भाकरी नसायची. होय. हां, मका मका भाकरी दूध. हां, मकाच्या भाकरी असायची. आणि ते सुगीचा दिवस कसा असायचा पहिलं? हां, सुगीचा दिवस कशाला? सुगीचं सुगीचा दिवस काय, सकाळ सुगी म्हणजे चैत्रात असं शिमग्याला तर सगळ्या सुग्या होऊन जायच्या. हां. सूर्यनारायणच्या उपासाला तर ज्वाऱ्या काढून बुडवून सगळं माल ही सगळं घरातनी जायचं. हां. आता काय कवा बी होत्या ते. ते जरा सांगाय म्हणजे नेमकी सुगी कशी असायची, काय काढण्या मोडण्या कशा चालायच्या काय? काढण्या 2-2 महिने सुग्या चालायच्या. हां. अशा दिपाळीत सक्रातीला हुरडं व्हायचं ज्वाऱ्यांचं. मग हुरडं झालं की पूस महावन शिमगा 3 महिने सुग्या चालायच्या. 3 महिन्यात ज्वाऱ्या काढून मोडून शिमग्याला तर अशी पिंडी नाही दिसली पाहिजे, गंजी लावून टाकायची लोक. असं म्हणजे मी सगळ्यात लहान असायची, 5 जण भावा ती. त्याच्यामुळं मी म्हणजे अशी सारखी रडत ही आईच्या मागं लागायची. आईच तेवढा लई लाड करायची माझी. जिकडं आई जाईल तिकडं मी जाणार. कुठं गावाला निघाली चालली, बाजारला निघाली चालली, कुठं जाईल तिकडं मी आई बरोबर असायची. त्यामुळं लई पोरींच्या संगतीत अशी मी कवा खेळलीच नाही. पहिली वाहनं नव्हती ना? नाही, लग्न झालं 72 सालाच्या दुष्काळात. लग्नाला तर खायला काय हरभऱ्याची उसळण लापशी केली कान्या भरडून त्या गव्हाच्या आणि करंजाचं मांडव. आणि ती बी लग्ना दिवशी फक्त हुरला आणली वाजवाय लग्न लागायची ती म्हणून. तेवढंच 5 दिवस लग्न. आल्या त्या दिवशी चटणी तांबडी आणि भाकरी खायला. दुसऱ्या दिवशी हळदी आहे त्या म्हणून पिठलं भाकरी. तिसऱ्या दिवशी लग्न आहे ती म्हणून ती हरभऱ्याची उसळण लापशी. आणि 4थ्या दिवशी आता काकणं बाशिंग सोडायची ती म्हणली वड सावित्रीची पौर्णिमा आता काय करायचं. आमची म्हातारी म्हणली 5 गाड्या वराड आल्या आता काय करायचं, माझा जीव दमून गेला. कारण आपल्या भाकरीनं अजून बी पिठलंच कारण सोडा काकणं बाशिंग जाऊ द्या. मग ती काकणं बाशिंग सोडली आणि गेलो. 5 गाड्या वराड आलतं का? 5 गाड्या वराड. होय. दोघी जावा सगळं लग्न झालेले. आमच्या 7 गाड्या आणि एका जावच मांडव्यात नालेल्या तिच्या 5 गाड्या. सासू म्हणायची एवढ्या वराला आता मी काय घालू. मग आमच्या इथं जरा एक पाटील चांगला माणूस होता सालगुड्याचा. ते म्हणायचा नको सरू तू घाबरूस, मी तुला 1 गुळाचं ढिकूळ आणि 1 गव्हाचं पोतं देतो. किती वराड खाऊन खाऊन खायचा आहे. आणि मिलू दिला 8 पाहिल्या. त्या मिलूच्या भाकरी पण येणार त्या. गरम पाणी करायचं भगुल्यात नाही तर तव्यात आणि त्या पाण्यात घालायचं आणि त्याच्या भाकरी थापायच्या. लाल भडक भाकरी ते खायच्या लग्नामध्ये. ते खायचो. पुण्या म्हणलं माळाला वयस मटकी झाली माझी, तुला मटकी अजून 4 पाहिले देईन. काय मटकीची उसळ बिसळ कर पाहुण्यांना. म्हणजे मग हे पहिले लग्न कसे असायचे? आता हे तुमचं होतं तशी बाकी लग्न कशी असायची? तशीच पोळ्या करायच्या. मग लग्ना दिवशी पोळ्या करायच्या. पोळ्याला चेलच्या म्हणायचं. काय म्हणायचं? चेलच्या. ते फुलपत्रान तेल वतायचं. आपण आता पिठल्याची पोळी कशी तव्यात बसतो तशा ती पोळ्या भाजायच्या. मग ती पोळ्या करायच्या. पुराण वाटायचं गड्यानी आणि बायानी पोळ्या लाटायच्या. चांगली जर पोळी झाली 10-15 जणी 20 जणी बाया बसवायच्या भाऊकीतल्या पोळ्या कराय. नाही चांगली पोळी झाली तर झाडाला बांधायची. झाडाला? हो, असं म्हणजे येस ही असली किंवा चावडी असली त्याला बांधायची. आणि गावात चावडी असते त्या इशी असते त्या. मग तिथं त्या चावडीला इशीला बांधायची. नाही पोळी चांगली झाली तर त्या बाईला उठवाय स्वयंपाक करता करता आणि म्हणाय जेवाय तू माघारी. मग ती लाजून कशाला येते परत माघारी. पोळी म्हणायची पोळी बघायची त्या काटात आणि बायको बघायला गेलं तर बघायची होटात. वट बारीक असलं तर बायको चांगली. पोळीचा काट चांगला असला तर ती पोळी चांगली. नाही तर पोळी येत नसली तर तू घरी जा. मग नाही फुटलेली जर पोळी असली तर ती चावडीलाच बांधायची.
पहिली म्हणजे पोळ्या चांगल्याच करायच्या. चांगल्याच करायच्या. हा पुराण गाड्यानी पाट्यावर वाटून द्यायचं नाही तर जात्यावर दळून द्यायचं हा आणि ती बायानी पोळ्या लाटायची. बर पण दळूनच गहू बरं का जात्यावर हा पोळ्या करायच्या. बर. आणि गाणी म्हणायची का ती? मग दळतच गाणी म्हणून पांडुरंगाची विठ्ठलाची गाणी म्हणून पोळ्या करायच्या दळून. आईला जोड नव्हती महाराष्ट्रात गाण्याला, ती गाणी आई म्हणायची. होय. असं मुक्यानं जर दळलं तर आमच्या आजोबा आणि आजी भाकरी खात नव्हती. हा म्हणायची मुक्यानं दळलेलं काय तुझं माहेरचं कोण वेलय का ते सांगावं आहे. हा त्याच्यामुळं मुक्यानं दळती. आता मुक्यानं दळलेली भाकरी नाही खायची, दळूनच भाकरी. ती गाणं म्हणूनच झालं पाहिजे तरच भाकरी खायची, हा नाहीतर नाही भाकरी खायची. जिरी बिरी पावसाला वनाला लोंढा, मांगाची पोर गेली पाण्याला तिचा भिजला गोंडा. मांगाची पोर गेली पाण्याला तिचा भिजला गोंडा. झिरीमिरी पावसाला वरणाला लोंढा, झिरीमिरी पावसाला वरणाला लोंढा. माळ्याची पोर गेली पाण्याला तिचा भिजला गोंडा. माळ्याची पोर गेली पाण्याला तिचा भिजला गोंडा. झिरीमिरी पावसाला वरणाला लोंढा, झिरीमिरी पावसाला वरणाला लोंढा. धनगराची पोर गेली पाण्याला तिचा भिजला गोंडा. धनगराची पोर गेली पाण्याला तिचा भिजला गोंडा. हे असलंच त्या गोंड्यावरूनच म्हणत राहील बेलरी. आणि ती लग्नाचं वराड बैलगाडीत यायचं का ते? बैलगाडीत यायचं. हा बैलगाडीनंच वराड असायचं पहिलं. बैलगाडी सजवलेलं असायचे का? गाव झुली घालून संगाळी बांधून नुसते खाळ 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 वराडा आले म्हणले की ते आवाजच देत गाड्या यायच्या. होय. हा आता कसं फटाकडं उडीत येत तसे ती नुसतं घुंगरी वाजली की आले बघा वराड म्हणायचं. बर. मग वराडा आले की लगेच जिरं साखर पान सुपारी कुकाचं नाम वडाय करांड हातात घेऊन घागर भरून आधीच उभा राहायचं. ती हिथून तिथून साऱ्या वराडवाल्याला पाणी घालायचं आणि भेटायचं. आता काय वराडा आलं की कुठं वाजलं फटाकडं की चला लगेच आधी टाइम झाला लग्नात. लग्नामध्ये जेवायला वगैरे जायचं का तुम्ही? जायचं हा पण आपली ताटं घरनं घेऊन जायचं. होय. हं हातात ना तांब्या नसला तरी जर्मलचा तांब्या न्यायचा, हा ताट न्यायचं हा आणि मिठी लावून बसायचं. पण वाढते ती म्हणून हा लय मिठी लावून जेवाय बसायचं. पुण्याला मागं जर राहिलं तर पुणे वाढते ती का नाही मग की तसले काय की पंगतन हिन तसलं काय झालं. लग्न लागली की आपली गरीब लोक काय लग्नाला आलेली चार पाहुणी लय मिठी लावून जेवायचं. घरनं जर्मल ताट घेऊन जायचं. होय. तेव्हा असली टेलची पितळची नाहीतर जर्मलची ताटं ह्याच्या पड्याला ताटं नसायचं. पत्रावळ्या नसायच्या का? कुठल्या पत्रवळ्या कुठल्या तर पिपळाची पानं कवा केलेल्या घरी असल्या तर, नाहीतर नाही. हा गावात जर लग्न असलं तर कवा पंतरवळी नाही. हा ताटातनी जेवण असायची. हा. ताटात म्हणजे काय ती पोळ्याच असायची त्याच्यामुळे ताटातच जेवण असायचं. इथे लग्नात जेवण पोळ्या असायच्या का? हो पोळ्या अजून काय असायचं? पोळी आमटीन भात. होय. हं. पोळी आमटीवर खायची का? हो ह्याच्यावर गुळवणीवर काय नसायचं? असायची गुळवणी. पण गुळवणी पोळी न आमटीन भात ह्याच्या पड्याला नाही काय. होय. पण ते असं काय आता आपलं कसं आता ताटातनी ही वाढते तसं नाही. पोळ्या टाकायच्या 2 किलो की वरनं गुळवणी की एका साठतात. कुठं वाटी असले त्याच्यातनी द्यायचं आपलं आमटी. भात असला तर असला नाही तर कण्याचा डिकळा सोडायचा. हा तांदूळ असायचं पण साळी कुटायच्या तेव्हा तांदूळ. असं पंढरवीरीला वजाया इला वजाया मला सोबत नाही व कुणी, मला सोबत नाही व कुणी, नाही व कुणी. पुढं विठ्ठल माग वजनी आणि पुढं विठ्ठल माग वजनी, माग वजनी, पुढं विठ्ठल माग वजनी. असं पंढरवीरीला वजाया इला वजाया अशी पंढरवीरीची वाट. आणि कुण्या पाप्यानं नांगवरली, नांगवरली, कुण्या पाप्यानं नांगवरली. माझ्या विठ्ठल सख्या वाईची, सख्या वाईची गाडी बुक्याची हादवरली, गाडी बुक्याची हादवरली, हादवरली, गाडी बुक्याची हादवरली. असा पंढरवीरीचा वाईटू, हिचा वाईटू नाही कुणाला लागवाईत, नाही कुणाला लागवाईत, लागवाईत त्याला बुक्याची आगवाईत,
त्याला बुक्याची आगवाईत आगवाईत त्याला बुक्याची आगवाईत अशी भरली चंद्रवा बागा चंद्रवा बागा धोंड भिजाल लहानवा त्वार धोंड भिजाल लहानवा त्वार अशी इटूची रुकवा मीन असा इटा बिलाचा वाजगालाचा वाजगा रुक्मिण धोती पाया गावर रुक्मिण धोती पाया गावर रुक्मिण धोती पाया गावर अशी रुक्मी बिनीची वाचोळी कुण्याशी प्यान शिववाईली कुण्याशी प्यान शिववाईली आणि वर पंढरी लिववाईली वर पंढरी लिववाईली हाई आळंदी तिला वाजागा हाई आळंदी तिला वाजागा वर काढली चंद्रवा भागा वर काढली चंद्रवा भागा वर काढली चंद्रवा भागा अशी भरली चंद्रवा भागा पाणी लागल दुईवा थाड्या अशी इटूची रुकागामीन आली नाऱ्याळ फोडा गाईला अशी भरली चंद्रगा भागा नावाला गल्या घोळा गाईला नावाला गल्या घोळा गाईला तस्ती कोळ्याच्या बाळावईला अशी भरली चंद्रगा भागा पाणी लागल दुईवा थड्या पाणी लागल दुईवा थड्या मधी कुंडलिक घेतू बुड्या मधी कुंडलिक घेतू बुड्या मधी कुंडलिक घेतूया बुड्या आकाड माशी एकादशी श्रावण पंचम कोण्या दिवशी साजणे बाई श्रावण पंचम कोण्या दिवशी साजणे बाई आग या सरावनाचं दिंड गणुबाल्यात हे कडतोंड साजणे बाई गणुबाल्यात हे कडतोंड साजणे बाई आग ह्या गणुबाचा लाडू महालक्ष्मीला वाडू साजणे बाई महालक्ष्मीला वाडू साजणे बाई आग या लक्ष्मीचा दोर दसरालय मोर साजणे बाई दसरालय मोर साजणे बाई आग ह्या दसऱ्याचं सोनं दिवाळी बाईनं केलं येणं साजणे बाई दिवाळी बाईनं केलं येणं साजणे बाई आग ह्या दिवाळीचा दिवा मोर संक्रांत घेती धावा साजणे बाई मोर संक्रांत घेती धावा साजणे बाई आग या सक्रातीचं सुगाड माय पुनीव आलिया दुगाड साजणे बाई माय पुनीव आलिया दुगाड साजणे बाई आग या पुनवीची लोंबी शिमगा म्हणतू खेळीन झोंबी साजणे बाई शिमगा म्हणतू खेळीन झोंबी साजणे बाई आग या शिमग्याची सोजी त्याच्यावर शिपणं झालंय राजी साजणे बाई
त्याच्यावर शिपणं झालंय राजी साजने बाई. आगयाशी पाण्याचा रंग, आगयाशी पाण्याचा रंग, पाडवा आलाय जबरदंग साजने बाई. पाडवा आलाय जबरदंग साजने बाई. आगया पाडव्याची गुढी, आगया पाडव्याची गुढी, आकिती बाईनं मारली उडी साजने बाई. आकिती बाईनं मारली उडी साजने बाई. तांबडी चटणी उकळात कुटायची, जिरं लसूण घालून आणि ती मटकी दळायची आणि त्यात ती मिसळायचं, सांडगं तोडायचं. बोटवं हातावर डेऱ्यावर करायचं, मांडीवर असं डेरं धरायचं, मध्ये पालतं घालून अशी कणी घ्यायची, त्या डेऱ्यावर घुसळून 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 ती तोडायचं, सोपावर पालतं घालायचं, मग वाळाय ठेवायचं. काय बनवायचं ती? बोटवं म्हणजे शेवाळ्या करतो ती. होय, काय म्हणलं त्याला? काय बोटवं म्हणते ती, त्याला बोटवं म्हणायचं. बोटवं? ते तोडायचं असं डेऱ्यावर असं असं करून करायचं आणि ती जेवढं हातानं जेवढं लांबल तेवढं तोडायचं आणि सुपावर ठेवायचं. होय. आणि ते सुपावर टाकून मग ती वाळाय ठेवायचं. आणि सांडगं ती डाळ दळायची, चटणी जिरं मिहुरी घालून लसूण ही टाकून कुटायची उकळात, चटणी तांबडी मिसळायची आणि ती सांडगं तोडायची. ज्वारीच्या भातवड्या, ज्वारी उकळात सडायची, त्याचं ती फुलकाट काढायचं, भिजाय घालायचं आणि ती ज्वारीच्या भातवड्या करायच्या. आता कुणी सुद्धा खात नाही ज्वारीच्या भातवडी. आता ते तांदळाच्या केल्या तर कुरवडे केले तरी खाणार, लगे दुकानातलं पुढं ते आणा तळायला येतं, आहे का नाही. ते हे जे एक आमटी करायची बघा, ते पिठाच्या गोळ्याची आमटी. हो, ती ह्याचं मकाचं पीठ पहिलं, ज्वारीचं आणि बाजरीचं कुठलं ह्याचं बेसनचं. मकाचं पीठ घ्यायचं, त्यात तांबडं तिखट टाकायचं, कालवणाला काय नसलं की गोल गोळ बनवायचं आणि त्याला आदान करायचं, कांदा टाकायचा चिरून आणि त्यात सोडायचं आणि खायचं. होय, गोळ्याचं कालवण, त्याला गोळ्याची आमटी म्हणायची. गोळ्याची आमटी म्हणायची. होय. असं अजून काय काय असायचं? असंच करायचं. काय बी हरभऱ्याची भाजी खुडून आणायची, ती करायची, तव्यात पाणी वतायचं, मीठ टाकायचं आणि भाजी टाकायची आणि खायची करून. असलंच कालवण करून खायची. मटकीच्या डाळीचं कालवण तव्यात करायचं, खायचं. तवा कुठल्याकडं या. आम्ही वाहिलं राहिले, आम्ही 5 जणी जावा जावा, मला 4 पोरं झाली. आशिवायच घरातलं हे झालं की आमचं म्हणायचं मालक काय देणार, वाहिलं वाहिलं खावा. का चहा प्यायला तवा तवा बघूलं नसायचं, मी तर तव्यात चहा करायची. कोणी आलं म्हणजे लाज वाटायची, तव्यात कसा चहा करायचा. तव्यात चहा करायची, बाहेर पाहुणा बसलेला आहे तो तव्यात चहा करायची, ताटात वतायची, मग शोधायचं फडक्यानं नेऊन दे. एकदा तर मी कामाला गेली, माझ्या अंगावर लाल कलरची साडी होती. एक मुकदम मला म्हणला, अरे म्हणला होय र, एक साळुक्याचा होता आणि एक अवघड्याचा होता. म्हणला लगा म्हणला धुरपत्याच्या अंगावर एकच साडी आहे काय, महिना झाला आपण तीच साडी बघतोया. आता साडी एकच आहे पण आबरू कशी घालवायची. संध्याकाळी यायची फटकी साडी नेसायची आणि ती चांगली नेऊन धुवून टाकायची आणि सकाळी नेसून तीच जायची. मग त्या माणसाला मी म्हणलं, तुम्ही अण्णा मला साडीसाठीच विचारताय ना? तर हो. म्हणलं भावाकडे गेले होते, त्याने बी तसलीच घेतली आणि घरी नवऱ्याने घेतलेली तसलीच होती, एकच दुईचा कलर आलाय, त्यामुळं एकच साडी एकाच कलरची आहे. बरं बरं असू द्या म्हणला, पण आम्हाला वाटलं तुम्ही रोजच एक नेसून येत आहे, पण आता साडी नाही म्हणायचं कसं, मग ती एकच आहे म्हणायचं कसं. लय परिस्थिती बेकार बेकार दिवस, लय बेकार दिवस होतं. तसलं सांगायसारखं दिवस सुद्धा नाहीत. लय बेकार दिवस काढले आम्ही, लय जावा जावाने आम्ही कोणाचं बी काम ठेवलं नाही. कोणाचं काम, कोणी काम नाही. एखादा म्हणला असं, एखाद्या मोठा मालक असला आणि त्याच्यात काम जर नाही म्हणला तर म्हणायचं तुझ्या बांधायचं काँग्रेसही काढतो, पण कामाला लावा. ही नाही रुपया आला आज तर उद्याच्याला खायचं काय, मग त्या रुपयासाठी ते काम करायचं. मी आता माझं लग्न झाल्यावर 72 सालाच्या दुष्काळात 3 वर्ष एका मालकाची मसर राखली. हो, मसराकडे असायची, मसराकडे जायची. आता पोरं ठोरं नाही, 3 भाऊ न्यायला आला पंचमी सणाला. आता मसराकडे जाती, भावाला म्हणायचं कसं 5 जण भावात मी एकटीच आहे. भावाला म्हणलं अण्णा तुम्ही मला न्यायला आलाय पण आमच्यात आज सत्यनारायणाची पूजा आहे. मला का म्हणलं पंचमीच्या उपासा दिवशी कशी काय, म्हणलं बामणानच सांगितली आज पूजा घालाय. भाऊ जर पूजा दिवशी नारळ आणि पीस घेऊन आलाय तर मी मसर राखते. म्हणलं आज कशी काय, म्हणलं काकानी परत दुपारनं सांगितलं नका आज घेऊ उपासा दिवशी. मग भाऊ संध्याकाळी राहिला. सकाळ उठून मालक म्हणला
दाजीला म्हणावं पोळ्या ही करतो खाऊनच जावा. भाऊ म्हणला एक लुगडं बियान नाचूनच जातो तुझ्या दारात घरी. मग माळशिरसाला चालत जायचं तर इष्टीला पैसे नाही आता जायचं कसं. तांबडं फुटायला उठलो आणि माळशिरसला चालत गेलो तर अंगात घालाय जंपर नाही. ही असली लुगडी आणि नंदाच्या सासूची चुळी होती, चुळी घातली. आता पुरी लागली तिथं मैत्रिणी इचराय, अयो तुझा नवरा कामाला आहे वाटतं कारखान्यातून, तू चुळी कशी काय घालून आली. अगं म्हणलं मला लई चुळी आवडती. आता जंपर नाही कसा म्हणायचा. अगं म्हणलं आमच्या ती नंदाच्या सासूची चुळी मला लईच आवडती म्हणून मी घालून आली. मग आमचा भाऊ म्हणला कशाची तिला आवडती काय. अगं कुसुमताय दुर्पाची लई परिस्थिती नाजूक आहे, लाडकी बहीण सगळ्या धाकटी म्हणून दिली पण लई परिस्थिती नाजूक आहे, कापाड नाही. तिच्या नंदाच्या सासूची चुळी घातली. मग भावानं 2 रुपये 2 पीस आणलं आणि जंपर शिवलं. तर मालक म्हणलं लगेच तुला गेल्याच कसं काय जंपर आलं. ती जंपरच घालायला नाही, फाडून टाक. गेले लालग्या बांगड्या भरल्या. म्हणलं तुझ्या हातात जाताना एक होती लगेच कशा भरल्या. सणाला गेल्यावर भरते ती. आमची सासूबाई म्हणली अरे तसं आहे का बाळा, सणाला गेल्यावर बांगड्या भरते ती, जंपर घेते ती. नाही म्हणलं, तिला लगेच गेले तिच्या भावाला पैसे कुठून आले. पहिली लोक बी तशी लई होती. किती बायांचा हाल करायचं नवरं तरी. रोज मारहाण. एक दिवशी ही जाऊ रुसली. आता ही रुसली शिमग्या सण आहे आणि सासू म्हणली शिमग्या दिवशी आधी हरभरा काढून या आणि मग आंघोळ्या करा आणि हिरीला जाऊन आंघोळ्या करा. आता पाणी कुठं तापवाय. हिरी आंघोळ्या केल्या, हरभरा काढून आलून आता ही रुसली. हा सण असून सुद्धा घरी बसू दे नाही, ती कामाला लावते दे म्हणून. मग चिमण्या लावलेल्या होत्या. ही जो रुसली म्हणल्यावर मी हळूच चिमणी फुकली की उठवाय गेली. अहो उठा बाई म्हटलं, सगळे झोपले, ती भाकरी खाऊन झोपा. आमच्या नवऱ्याने तेवढंच ऐकलं. सायकलीचा पंप होता हवा मारायचा, त्यानं बादा मारलं. म्हणलं ही उपाशी झोपत नाही, त्या रातच्या उठून भाकरी खाते त्या. आता सासू म्हणली माझ्या लेकर बाळातने काय मिळत नाही म्हणून तशा करते त्या काय की. नाही व त्या बाई उपाय झोपल्या द्या म्हणून उठवाय गेली ती. म्हणलं किती मला मारलं बघा किती. म्हणल्या काय तुझी गरज होती का तिला उठवायची, रुसून झोपली होती. म्हणल्या अहो म्हणलं कसं झोपू दे वाटत नव्हतं म्हणून उठवाय गेली. परत नाही उठवाय गेली. परत इरबळ बोलायचं बंद व्हायचो, बोलायचो आणि सांच्याला घरी येताना बोलायचोच नाही. म्हणायचं आपण बोलायचंच नाही. मग त्यांना वाटेल हे बोलतच नाही. ते इरबळ बोलायचो, काय बी खायचो राना आधी, घरी यायला बोलायचं बंद व्हायचं. मग आता म्हणायच्या तुम्ही बोलायचं का बंद होत आहे, बोलल्यावर तुम्ही मारता म्हणून बोलत नाही म्हणायचं. असं जीवाला जडग बारी कुठं हुडकू भैन गाय भाऊ, कुठं हुडकू भैन ग भाऊ, भैन ग भाऊ, पारू माझी एवढी ग जाऊ, जड भाऱ्याला माझी ग जाऊ, माझी ग जाऊ, जड भाऱ्याला माझी ग जाऊ. असं देवाला जाया गईला सज पडली भाई वैरी, देव माझ्या महादे गवाची नद्र पडली पाय गयरी. म्हातारा संभुग देव त्याची हालती मान गदाडी, त्याची हालती मान गदाडी, गिरजादव बिण्याची वय काडी. असा म्हातारा संभुग देव काठी घे तू या टेका गईला, काठी घे तू या टेका गईला, जातू दवनारा का गईला, जातू दवनारा का गईला, जातू दवनारा का गईला. असा म्हातारा संभुग देव दाढी लोळती भुई गईला, गिरजा बोलती आई गईला, कोणी ईश्वर पायी गईला, कोणी ईश्वर पायी गईला, कोणी ईश्वर पायी वईला. असं काळ्या या गरसुगळीला नको लावूच पडव दोरा, नको लावूच पडग दोरा,
देवा सार का माझा ग जोडा, देवा सार का माझा ग जोडा, माझा ग जोडा, देवा सार का माझा व जोडा. असं दुबळ्या पणावईची पणावईची साल आल्या ती सरवईत, साल आल्या ती सरगईत सरगईत, दाना माझा या सावगईला, आणि रागू झाल्यात करगईत करवईत, रागू झाल्यात करवईत. अशी दुबळ्या पणावईची पणावईची साल आल्या ती मोडी वईला, साल आल्या ती मोडी वईला मोडी वईला. असं महादेव शिवाव माझा, धाना माझा या सावगईला सावगईला, न रागू आल्यात जोडी गईला, आणि माझ्या आल्यात जोडी वईला जोडी गईला, रागू आल्यात जोडी गईला. नाच भ्रता वीराचं वराजी याचं वराजी, शिक्यावरल खोब वैर, शिक्यावरल खोब गैर खोब गैर, शिक्यावरल खोब वैर. लेका सुनाबीच्या वराजीच्या वराजी, तस्ती जीवाला जब वैर, तस्ती जीवाला जब वैर जब वैर, तस्ती जीवाला जब वैर. असं भ्रतावीराचं वराजी याचं वराजी, हाई बाजा वीराचा व म्यावा, लेका सुनाबीच्या वराजीच्या वराजी, त्याला शिव किती व द्यावा, त्याला शिव किती व द्यावा किती व द्यावा, त्याला शिव किती व द्यावा. पहिल्या भाकरीची ठेवायला टोपली वगैरे असायची आहे का नाही, दुर्डी असायची, दुर्डी असायची, दुर्डीत भाकरी असायच्या, काठवड झाकायची बरं. आणि ती दुर्डी कुठं ठेवायची, कुठं बी ठेवायची, चुलीपच ठेवायची, कुठं काय त्या असे आणणे आणि हिन कुठले तेव्हा कुठं बी असायची, चुलीपशी दुर्डी असायची भाकरीची, उकळावर ह्याच्यावर ठेवायची. आणि ती भाकरी उकळाशिवाय चटणी नाही, उकळाशिवाय काय काय कुठं शेंगदाणं कूट काय कूट उकळाशिवाय नाही, ते उकळाचं ठेवायचं, उकळावरच दुर्डी बी ठेवायची. जात उकाळ चूल एका शिवणच असायचं सगळं. होय. आणि ते अजून एक असावं दुर्डी अजून एका ठिकाणी ठेवायची बघा, ते वरती हे असायचं शिका असायचं, शिक्यावर दुर्डी शिक्यावर ठेवायचं. कशाला शिकायचं, कसलं असं बनवायचं शिक काय, ती शिक करते ती वाकाच आणि त्याच्यावर असायची. होय. ती प्रत्येक घरात शिक असायचं आहे का नाही पहिलं. असं खारीक खोब वैर खोब वैर, पहिलवानाचा हाई व म्यावा, पहिलवानाचा हाई व म्यावा हाई व म्यावा. असं ओंकार प्रशांत बाळा, अरे कुस्ती नेमली कुण्या रे गावा कुण्या रे गावा, कुस्ती नेमली कुण्या रे गावा. पहिलं शिक्यावर खोबरं असायचं, हे शिक्यावर भाकरीचं टोपलं असायचं, मुंग्या ही लागायच्या म्हणून. त्याला आता खडू ही निघाल्या तर पहिलं खडू का पिडू, मुंग्या लागल्या म्हणजे पीठ टाकायचं आणि ती मुंग्या जातेल्या म्हणायचं. ती घरं काढायची, कुडाची घरं असायची, कोणाची काढाची घरं असायची, तुळया टाकून. चांगला माणूस असला तर अशा तुळया टाकायच्या, त्याला वर कायच्या द्यायच्या, त्याची घरं असायची. गरीब असेल त्याला ती भेंड पाडायचं, चिखला तयार करायचं, त्याची भेताड बांधायची आणि त्याची घरं असायची. कसला असं भेंड होती काय करायचं, भेंड चिखलाचे इटाळावानी करायचं. आता इटा थापतो तसं ती असं लाकडाचं करायचं, त्यात चिखल थापायचा, ती वाळलं की त्याचं ती भेंड पाडायचं आणि त्याची घरं बांधायची. कसली माती असायची, ही असलीच आहे अशी तांबडी माती. होय. तांबड्या मातीची भेंड असायची. भेंड म्हणजे ते इटासारखाच आकार पण भेंड वेगळंच असायचं, त्याची घरं बांधायची. काय भाजायचं का काय, भाजायचं नाही काय नाही, नुसतं वाळलं की त्याच्यावर बांधायची मातीच. होय. आणि ती सारवून लिपून घ्यायचं.
बर. त्याला शाडूच्या मातीने पुण्या सारवून चांगलं करायचं. हा. आणि घर छपराची पण घर असायची की नाही? हा छपराचीच की तेव्हा काढानं शेकरायची, कंजाळ्यानं शेकरायची. हा. पाचट पुण्या ही कॉर्पोरेशनचं ऊस झाल्यावर हा. पाचट ही लागलं नाही तर पहिली काढानं शेकरायची घर. हा. कुठं वडा असतील तिथं कंजाळ कापून आणायचं. कंजाळ हम्म कंजाळ कसला असते ते? ती असं पानकणसासारखं फाट्या म्हणजे वड्याला ही येतं कंजाळ, त्या कंजाळ्यानं कापून कापायचं, पाण्यात उभा राहून इळ्यानं ही वाळवायचं, हा. ते गाडीतनी भरून आणायचं आणि त्यानं शेकरायचं. हा. पण लय करून पहिली काढानं घरी शेकरायचं. आणि ती शेकडाच कशानं? ते तसलं असलं एवढं सळयवानी असायचं सुव, हा. त्याला ती कात्यानं असायचा, दावी सोडून घ्यायची, हा. त्यानं ती आत एक जणांना उभा राहायचं, वरनं टोचवायचं, हा. ते पुण्या खळकानं जाम करायचं आणि ती शेकरायची घर. होय. ती घर शेकरायला कोण घरातली माणसं शेकरायची का नाही माणूस? कोणी बी घरातली शेकरायची, बाहेरची यायची शेकरायला. होय. पण एकदम असं आपण कौलं कसं टाकतो असं काढानं घर शेकरायचं. होय. हा पाऊस आला तर कधी टिपका यायचा नाही.